महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं स्तनदा मातांसाठी खास हिरकणी कक्ष सुरू करण्याची घोषणा मोठ्या दिमाखात केली। मात्र अकोल्यातील एसटी आगार क्रमांक 1 आणि 2 मध्ये हे कक्ष बंद असून प्रत्यक्षात स्तनदा मातांना बसस्थानकातच अस्वस्थ परिस्थितीत बाळांना स्तनपान करावे लागत आहे। त्यामुळे या योजनांचे फक्त उद्घाटन करून फोटो सेशन करण्यापुरतेच महत्त्व आहे का, असा सवाल प्रवासी महिलांमधून उपस्थित होतोय। एसटी आगार क्रमांक 1 इथं 1 आणि आगार क्रमांक 2 मध्ये 2 हिरकणी कक्षांची स्थापना करण्यात आली। मात्र या तिन्ही कक्षांना कुलूप लागलं असून महिलांसाठी ही सुविधा प्रत्यक्षात वापरण्यायोग्य राहिली नाही। आगार क्रमांक 1 चे व्यवस्थापक पंजाबराव बोंदे यांनी या संदर्भात सांगितलं की गेल्या 2 महिन्यांपासून हिरकणी कक्ष बंद आहे। ते सुरू करण्यासाठी विभागीय कार्यालयाकडे पाठपुरावा केला आहे, मात्र अद्याप कोणत्याही सूचना मिळाल्या नाहीत। वरून आदेश मिळाल्यानंतरच कक्ष सुरू करता येईल। विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार जिल्ह्यातील सर्व 9 बसस्थानकांवर हिरकणी कक्ष होईपर्यंत कोणतेही कक्ष सुरू न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। ठेकेदारांनी सर्व कक्ष उभारून त्यांचे रंगरंगोटीचे काम पूर्ण केल्याशिवाय या सुविधा सुरू होणार नाहीत, अशी माहिती मिळाली आहे। याचा थेट फटका प्रवासी महिलांना बसत असून त्यांच्या सोयीसाठी उभारलेले हे कक्ष प्रत्यक्षात उपयोगातच नाहीत। महामंडळाने त्वरित निर्णय घेऊन हिरकणी कक्ष कार्यान्वित करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। हिरकणी कक्षाची आपल्याला डिव्हिजन ऑफिसकडून हँडओव्हर झाल्यावरच ते महिलांकरता त्याची हे सोय करण्यात येते। जिथपर्यंत आपले हँडओव्हर केलात नाही डिव्हिजन ऑफिसकडून तिथपर्यंत आपण ते खोलू शकत नाही। ते आणून ठेवलेलं त्यांनी आपल्याला हँडओव्हर केलं नाही अजून। त्यामुळे डिव्हिजन ऑफिसकडून जे तिकडून जिल्हा कलेक्टर ऑफिसकडून त्यांना डिव्हिजन ऑफिसला हँडओव्हर येईल आणि डिव्हिजनवाले आम्हाला हँडओव्हर करतील।